तर बोल ना काहीतरी अर्जंट, कशासाठी फेमस आहे बीच? हा, बीचवर आंघोळ करून आलेलो, फायनली गाडीपाशी आलेलो आहे आणि आता अत्यंत जास्त भूक लागलेली. तर आता रूम वगैरे तर नाहीत, आम्ही नॉनव्हेज खाणारे. एक चिकन हांडी मागवलेली, हे बघू शकता, हे अंडा करी आहे आणि हे केरला पराठा आहे, अशा पद्धतीचं आहे. त्या बीचवर आलेलो आणि आंघोळ वगैरे केलेली, थोडा एन्जॉय, फुल एन्जॉय केला. चांगला ठिकाण आहे, भरपूर बीच आहे गोव्यामध्ये. पण आरंबोल आम्हाला सगळ्यात जास्त आवडला आज, नाही का, फिरण्यामध्ये. सुंदर एकदम. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कृषी एमटीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज गोव्यामध्ये येऊन आम्हाला 4 दिवस झालेले आणि 4था दिवस. सकाळी इंट्रो काढला नव्हता, तर आम्ही गाडी रेंडी केली होती. आम्ही गेलो दूधसागरला, पण दूधसागरला गेल्याच्यानंतर आम्ही 10 किलोमीटर पाठीमागच आपल्या गाड्या पार्किंगला पार्क करावं लागतात आणि तिथून पर पर्सन आपल्याला 850 रुपये आहेत. तर काही कारणामुळं आम्ही त्यांच्या टायमिंग वगैरे कमी असल्यामुळं 12 वाजेपर्यंत टायमिंग असतो त्याच्यात, तर त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. तिथून आम्ही डायरेक्ट आरंबोल बीचला आलेलो. मित्रांनो, बघू शकता बीचचा अशा पद्धतीचा नजारा आहे मित्रांनो.
मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे, चाय वगैरे घेतलेली आहे आणि बस आता गाडीत बसून चालू आहे आपण आपल्या टुरिस्टकडे. मोबाईल रेडी सागर हे मोबाईल माझ्याकडे आहे. चला कसं झालं नाही व्यवस्थित नाश्ता सागर? अर्जुन ओके ना, चलो. बघू शकते मित्रांनो इकडे नजारा, पाठीमागे सगळे डोंगर वगैरे आणि मित्रांनो शेती इकडे बघू शकता अशा पद्धतीचे जंगल वगैरे मस्त. तर बघू शकता इथं गाडी पार्क केलेली आहे आणि इथून दूधसागर ऑलमोस्ट एक 9 ते 10 किलोमीटर अंतर आहे. पण आता आमचे मित्र गेलेले तिकडं विचारपूस करण्यासाठी पर पर्सन किती तिकीट वगैरे वगैरे कसं जाऊ शकता. त्यांच्या याच्या फॉरेस्टच्या गाड्या वगैरे असतात ना, आपल्याला तिथं घेऊन जातात. आता माझा मित्र गेला सागर आणि अर्जुन विचारण्यासाठी. तर आल्याच नंतर बघूया आपण काय विषय. तर बघू शकता आम्ही दुसऱ्या नेक्स्ट लोकेशनला आलेलो आहे मित्रांनो. बघू शकता इथे गाडी पार्किंग लावलेली रोडच्या कडेला. आरंबोल बीचपाशी आलेलो आहे आणि इथं सगळे मित्र कपडे वगैरे बदलत आहेत. बघू शकताय तर झाले सगळ्यांचे कपडे बदलून आता जाणार आहोत आम्ही बीचकडे. आरंबोल बीचला आलेलो आहे आणि पुढचा नजारा आम्हाला इथूनच चांगला वाटत आहे. आम्ही तुम्हाला पण दाखवू थोडं पुढे गेल्यानंतर. आमचा दूधसागरचा एक प्लॅन होता, पण सध्या ती मित्र आता आपण आरंबोल बीचला आलेलो आहे आणि आमचं नमस्कार मित्रांनो, आपल्याला दूधसागरला तर जायचं होतं, पण आम्ही गेलो पण होतो. तिथे ना दूधसागरला जर तुम्हाला एंट्री वगैरे करायची असेल तर 850 रुपये पर पर्सन एंट्री आहे. तिथे मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. तर आणि तिथे जे प्रॉपर जे आहेत ना गोवावाले तर खूप स्कॅम वगैरे करतात. तर थोडं तुम्ही जर नेक्स्ट टाइम येसाल तर थोडं स्कॅम वगैरे पासून सांभाळून राहा. तर मित्रांनो आम्ही तिथे गेलो होतो आणि आमच्या तिथून 10 किलोमीटर अंतर असल्याच्या नंतर आम्ही आमच्या गाड्या साईडला पार्किंगला लावले. तर तिथून त्याच्यानंतर ते गाड्या त्यांच्या प्रॉपर्टीचे त्यांच्या गाड्या असतात. तिथून आपल्याला पर पर्सन 850 रुपये पर पर्सन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते लाईफ जॅकेट वगैरे सगळं देतात. आमचा प्लॅन कॅन्सल झाला तर आम्ही इकडे आलेलो या बीचला. बघू शकता इकडे पूर्ण रशियन वगैरे आहेत. तर मित्रांनो बघू शकता बीचचा नजारा अशा पद्धतीचा आहे आणि बघू शकता इकडे एकदम शांत वातावरण, जास्त पब्लिक वगैरे नाही आहे आणि बघू शकता हे समुद्राचा किनारा अशा पद्धतीचा आहे आणि हे सगळे आमचे मित्र आहेत. भरपूर बीच आहे गोव्यामध्ये, पण आरंबोल आम्हाला सगळ्यात जास्त आवडला आज नाही का फिरण्यामध्ये. सुंदर एकदम सगळ्यात भारी आणि शांत आहे. शांत वातावरण आहे, एकदम रिलॅक्स या, एन्जॉय करा आणि एकदा तरी गोव्याची ट्रिप काढा. वाकलीच की आता मग काय करू मी.
बघू शकता माझा मित्र गेलाय पुढं आणि बघू शकता एकदम शांत काय क्लायमेट आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचा समुद्राचा किनारा आहे. माझा मित्र बघा आतमध्ये गेलाय आणि हे बघू शकता सागर फुल एन्जॉय करतोय माझा मित्र तिकडं. महेश कसं वाटतं मग या गोव्याला आले खूप भारी वाटतं का नाही? तर बोल ना काहीतरी अर्जंट कशासाठी फेमस आहे बीच? तर माझे सगळे मित्र आतमध्ये गेलेले आहेत आणि बॅग आणि चपला वगैरे सगळे इथं काढलेले आहेत आणि बघू शकताय सगळेजण आतमध्ये गेले एन्जॉय करायला. जर तुम्ही येत असाल तर मोबाईल वगैरे सोबत आणला तर इथं कोणाला तरी लक्ष ठेवाल, चोरी जाण्याचे चान्सेस होऊ शकतात मित्रांनो. तर आम्ही इथं बॅग ठेवलेली आहे. सगळे पोरं एन्जॉय करायला लागले बघू शकता. आणि माझा मित्र तिकडे आतमध्ये गेलाय पाण्यामध्ये खूप आणि हे बघू शकता फुल एन्जॉय. इकडे रशियन हे सगळे फॉरेनर आहे मित्रांनो बघू शकताय. आणि अशा पद्धतीचे इकडं ते पोरं आहेत हां. आणि इकडं बाकीचे जण थांबलेले आहेत बघू शकता. अशा पद्धतीचा नजारा आहे. यार खूप भारी वाटते. तर सागर बीचवर अजून कसं वाटतं तुला आता? आंघोळ वगैरे केली ना मस्त? तर आंघोळ इथं आंघोळ करता येणार आपलं टाकणार. हाय मित्रांनो, हा बघा हा माझा दोस्त कृष्णा गुंजकर. त्याचं यूट्यूब चॅनल आहे काय, त्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि लाईक करा. सागर याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आजच्या ट्रिपमध्ये आपली ट्रिप 4 दिवस झाले आपण गोव्याला आलेलो आहे. त्या ट्रिपला तुला कसं वाटलं येऊन? आज असं वाटतं रशियन बीचवर आल्यावर. आणि रशियन बीच हे पहिल्यापासून आमचं गाव आहे होय. आणि अतिशय फेमस प्लेस आहे मित्रांनो हे बीच आहे. आणि अतिशय फेमस रशियन बीच म्हणून याला ओळखले जाते. आणि अर्जुन काहीतरी बोल आपलं. तू फर्स्ट टाइम आला का सेकंड टाइम आला? सेकंड टाइम आलोय पण बोलायची इच्छा तर आहे मला, पण बाकीचा नजारा बघून ते बोलायची इच्छा नाही. मी आणि महेश मुंडे फर्स्ट टाइम आलेलो मित्रांनो. मी नाही बोलणार. कोणत्या बीचवर आलो सागर आपण? आरंबोल. त्या बीचवर आलेलो आणि आंघोळ वगैरे केलेली, थोडा फुल एन्जॉय केला. आणि आता टायल वगैरे गाडीत ये तर टी शर्ट वगैरे काढले, थोडं पिळून वाळू घालतोय. आता चाललोय आम्ही गाडीकडे. बोल मग. नाही भाई बोलावंच लागते आता काहीतरी. तोपर्यंत मी कॅमेरा बंदच नाही. कॅमेरा चालूच नाही केला. चालू आहे कॅमेरा. बोल बोल काहीतरी बोल. कॅमेरा चालू आहे. तर बघू शकता बीचच्या शेजारी कसं गार्डन, एकदम सुंदर असं गार्डन. इथं फोटो वगैरे काढू शकतो आपण. बघू अशा पद्धतीने इकडं लाकडी ब्रिज वगैरे हे. आणि इकडे या साईडचं असं आणि अशा पायऱ्या आहेत. रोडपासून एक वॉकिंग डिस्टन्स हे बीच 100-150 मीटर अंतरावरती आहे. ते बघू शकता मुंडे आमचा मित्र. मुंडे जवळचे सगळे आमचे पैसे संपलेले आहेत त्यांच्या जवळचे. त्याच्यामुळे ते आता भोंगळे फिरू आले बीचवर फिरून. आता रस्त्याला भोंगळे फिरू आलेत की कोणी भेटल म्हणून त्याला या. हे त्याची पहिल्यापासून त्याचं ब्रीद वाक्य आहे. कोणीतरी मदत करतील म्हणून, मुंडेला कोणतरी मदत करताल म्हणून ते फिरताय. ते नेमका गाडी कुठे लावली तेच आठवे मुंडेला. चालत बीचवर आंघोळ करून आलेलो, फायनली गाडीपाशी आलेलो आहे. आणि आता अत्यंत जास्त भूक लागलेली. तर आता रूम वगैरे तर नाहीत. आम्ही गाडीमध्येच कपडे चेंज करून आम्ही जाणार कुठंतरी लंचला. बीचवर आंघोळ करून आल्याच्या नंतर इथं थांबलेलो आम्ही हॉटेलला. आणि बघू शकता जम्बो थाळी ऑर्डर केलेली जेवण्यासाठी. दोन थाळ्या ऑर्डर केलेल्या आहे आणि बाकीचे यांची ऑर्डर बाकी आहे. हे नॉनव्हेज खाणार आहेत. बघूया आता पण ऑर्डर आल्याच्या नंतर नॉनव्हेजमध्ये काय ऑर्डर केलेले आहे. तर मित्रांनो बघू शकता हे माझे मित्र नॉनव्हेज खाणारे. एक चिकन अंडी मागवलेली. हे बघू शकता हे अंडा करी आहे आणि हे केरला पराठा आहे. अशा पद्धतीचं आहे. आता आम्ही करतो जेवण. आणि इकडे आमच्या बघू शकता हे व्हेज. संपली आता आपली. संपली. तर बघा जेवण झालंय सगळं. आता 2-4 बियर पिणार होतो पण
हे बघू शकता सगळं जेवण वगैरे झालं तर आम्ही चाललो आता. एक मिरिंडा घेतलाय पिण्यासाठी. मला एक ही घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? तर मित्रांनो बघू शकता ही जी गाडी आम्ही रेंटने घेतली होती, आता हे ते गाडीचे ओनर आहेत, तर आम्ही त्यांच्याकडे ती गाडी हँडओव्हर केलेली आहे आणि ती गाडी सध्या चेक करत आहे. चेक वगैरे झालेली गाडी आणि त्यांच्याकडे गाडी देऊन आम्ही आता आमचं डिपॉझिट रिटर्न घेऊन आम्ही चाललो आहे बस स्टँडकडे. तर आम्ही तिथं गाडी हँडओव्हर करून इथं बसमध्ये बसलेलो. इथून आम्ही ट्रॅव्हल्स पॉईंटपर्यंत जाणार आहे या बसमध्ये. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीची प्रायव्हेट बस आहे आणि आम्ही बागा बीचपासून पणजीपर्यंत प्रायव्हेट बसने सफर करतो. पर पर्सन आम्हाला 40 रुपये लागलेले आहेत आणि अशी बस आहे. आणि माझे मित्र इकडे बसले. बसमध्ये उतरलेलो आम्ही बघू शकता. इथं आम्ही काय बोललो होतो इथं बस स्टँड आहे. बस स्टँडमध्ये उतरून इथं हे ट्रॅव्हल्स पॉईंटला आलेलो आहे आम्ही. मित्रांनो आम्ही गोव्यामध्ये 4 दिवसाचा फुल एन्जॉय वगैरे केलेला आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि आम्ही आता बघू शकता ट्रॅव्हल्समध्ये तिकीट वगैरे बुक केलेले आहे आणि बघू शकता माझे मित्र झोपलेले आहेत. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ.